हे पहा, मी तुम्हाला आता सिंपल रेसिपी दाखवते. रेसिपीमध्ये ना फ्लावर, बटाटा घेतला आहे, तांदूळ घेतले आहे, टॅमॅटो घेतला आहे, हे कांदा घेतला आहे, मिरची, कढीपत्ता, लसूण आणि फोडणीमध्ये जिरे, मोहरी, गरम मसाला, धना पावडर एवढं घेतलेलं आहे. हा आता सोप्पा आहे. आता मी तेल सोडते बघा. तीन पळी तेल सोडलेलं आहे. थोडं तेल गरम व्हायला टाकते. गरम झालंय का चेक करते, कारण की मी अगोदर भांडं ठेवलं आणि भांडं गरम करून घेतलं ना, त्यामध्ये थोडे जिरे टाकून बघते. तेल अजून गरम नाही झालेलं आहे. ठीक आहे, तोपर्यंत मी कांदा सुटसुटीत करून घेते. हे पहा, असा कांदा सुटसुटीत करून घ्यायचा, म्हणजे कांद्याची चव चांगली लागते आणि कांदा सगळीकडे पसरला जातो. हे पहा, असा आपण भजीला कसा करतो असं सुटसुटीत करून घ्यायचा. तेलाचा आता फोडणीचा आवाज येत आहे. आता ह्याच्यामध्ये पहिले मी जिरे टाकत आहे. हे बघा, जिरे टाकले. ठीक आहे, आता कांदा टाकते. कांदा थोडा लाल होऊन द्यायचा. माझ्या मुलीची एक्झाम चालू आहे ना, आणि पाऊस पण भरपूर आहे. तिचा स्टडी घेत घेत म्हटलं चला आता पटकन काय होईल तर आपला भात करावा, वाटाणा भात. खायला पण व्यवस्थित लागेल. सकाळी भाजी होती, चपाती होती, तीच आम्ही आता ती खाणार. आता लसूण टाकते बघा. त्यात माझ्याकडे छोटं बाळ आहे, त्यामुळे पटापट म्हटलं करून घ्यावं. पाणी आले आता. एका साईडला टाकी भरत लावलेली आहे मी. आता कढीपत्ता टाकते. कढीपत्ता टाकते कारण कढीपत्ता लेट टाकते, कारण की तो करपणार नाही. मिरची टाकली मी. हे पहा, थोडा लालसर होत त्याला परतवायचा. मसाले लवकर नाही टाकायचे, कारण की मसाले लवकर टाकले ना तर जळतात. थोडंसं मीठ टाकत आहे कांदा भाजायला. आता जस्ट मुलीचा अभ्यास घेत घेत म्हटलं भात करते. जेवायची वेळ झाली, तिला पण भूक लागली. ती सकाळी लवकर उठते ना, 5 वाजता. तिची 7ची शाळा असते, मग ती लवकर उठते. हे पहा, असा परतवत राहायचा. थोडा लाल होऊन द्यायचा. टमाटे टाकायचे, म्हणजे टॅमॅटोचा रस जरासा उतरणार त्याच्यामध्ये. कांदा आणि टॅमॅटोचा रस एक झाला ना की छान लागतं, स्वाद येतो त्याचा. हे पहा, मुलगी माझी 4th स्टँडर्डला आहे, डॉन बॉस्को स्कूलला आहे. आता याच्यामध्ये मसाले टाकते. पहिला गरम मसाला टाकला, थोडा किचन किंग मसाला टाकते मी.
हळद टाकते आणि ही धना पावडर. हे बघा कसं झालंय. थोडं तेल सुटून द्यायचं त्याला. आता त्यामध्ये आपण फ्लावर वाटाणा बटाटा धुवून घेतलेला आहे तो टाकायचा. ह्याच्यामध्ये तुम्ही वेगवेगळ्या प्रकारच्या भाज्या पण टाकू शकता, तुम्हाला ज्या आवडतील त्या. माझ्याकडे स्टँड नाही ना, म्हणून मी एका हाताने तुम्हाला व्हिडिओ करते आणि एका हाताने मसाले वगैरे टाकते. काय चुकत असेल तर मला कमेंट्समध्ये सांगा, मी दुरुस्त करेन. माझं पण बाळ 3 महिन्याचं आहेत ना, 3 महिन्याची बाळं आहेत माझ्याकडे. आता 3रा मंथ चालू झालं आहे त्यांना. आता हे परतवून घ्यायचं. हे बघा असं परतवून घ्यायचं म्हणजे त्यांना मसाले सगळे लागले जातात. हे बघा. आता राईस टाकायचा. राईस मी धुवून घेतलेला होता. पहिलं मी मीठ टाकलेलं, आता अजून थोडं मीठ टाकते. तुम्ही तुमच्या चवीनुसार मीठ टाका. आता याच्यात पाणी टाकायचं. हे बघा मी पाणी घेते. आमच्या नळाला आता पाणी आले. आणि थोडं हलवायचं. हे बघा. हे पहा कुकर लावलेला आहे. 2 शिट्या द्यायचा, भात तयार. एका साईडला मी पाणी भरत आहे. हे कामं चालू आहेत. पाण्याचा टाईम झाला आहे संध्याकाळचा. मुलगी तिकडे स्टडी करते, तिला तिकडे स्टडी करायला बसवले. बाळकं बाळ आहे माझ्याकडे. गॅस मीडियम ठेवायचा आणि 2 शिट्ट्या करायच्या चांगल्या. भात सुटसुटीत होतो.